जय सद्गुरू बाळूमामा. माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो, संपत्ती साठवतो, पण शेवटी त्याच्यासोबत काय जातं? संत बाळूमामांनी आपल्या भक्तांना जीवनाचा असा एक मोलाचा मंत्र दिला होता, जो आज आपल्या प्रत्येकाला आठवण्याची गरज आहे. एकदा बाळूमामांच्या दरबारात एक श्रीमंत शेतकरी आला. त्याच्याकडे खूप जमीन जुमला होता, पण तरीही त्याच्या घरात शांतता नव्हती. तो मामांच्या पाया पडला आणि रडत म्हणाला, "मामा, माझं नशीबच वाईट आहे. घरात सतत आजारपण आणि दुःख आहे. मी खूप पूजा अर्चा करतो, तरी देव माझ्यावर का प्रसन्न होत नाही?" बाळूमामाने त्या शेतकऱ्याकडे पाहिले. मामा अत्यंत शांतपणे म्हणाले, "बाबा रे, फक्त देवारात दिवा लावल्याने देव भेटत नसतो. तुझ्या ताटात जेव्हा 4 घास असतात, तेव्हा त्यातील एक घास बाहेर उभ्या असलेल्या भुकेल्या माणसाला किंवा मुक्या प्राण्याला देतोस का?" तो शेतकरी गप्प झाला. मामा पुढे म्हणाले, "लक्षात ठेव, देव मंदिरात नाही, तर भुकेल्यांच्या आणि पीडितांच्या रूपात तुझ्या दारात उभा असतो. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यांचे दुःख पाहून ज्याचे डोळे पाणावतात, त्याच्या घरात देव स्वतः वास करतो. आजपासून तुझ्या कमाईतील काही हिस्सा गरिबांना मदत करण्यासाठी वापर. मग बघ तुझं जीवन कसं बदलतं." मामांचे हे शब्द ऐकून त्या शेतकऱ्याचे डोळे उघडले. त्याने मामांच्या पायावर डोके ठेवले आणि रडू लागला. त्याने मामांचा हा संदेश पाळायला सुरुवात केली आणि काही दिवसांतच त्याच्या घरातील सगळी दुःखी नाहीशी झाली. भक्तांनो, बाळूमामा आज देहाने आपल्यात नसले, तर त्यांचा हा संदेश आजही अमर आहे. आपणही आपल्या आयुष्यात थोडीशी दया आणि मदत करायची सवय ठेवली, तर मामांची कृपा आपल्यावर कायम राहील. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.